आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे, ती लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेची। 2011च्या जनगणनेनंतर आता लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होते। महाराष्ट्रात लोकसभेच्या आता 72 जागा असणार आहेत। महाराष्ट्रात विधानसभेच्या 432 जागा होतील। त्यामुळे लोकसभे आणि विधानसभेच्या पुनर्रचनेनंतर या दोन्ही ठिकाणाच्या करताना मतदारसंघात मोठी वाढ होणार आहे। उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 120 जागा आता इथून पुढे होणार आहेत। थेट जाऊयात, रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी नवी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, मोठं गणित बदलणार तर महाराष्ट्राचं देशभराचं? बिलकुल मिलिंदजी, खूप मोठा फरक पडणार आहे। सगळ्यात अगोदर आपल्या प्रेक्षकांना समजण्यासाठी मी सांगतो की अगोदर कास्ट सेन्सस करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती, परंतु कास्ट सेन्सस होण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यामुळं कास्ट सेन्सस ऐवजी 2011ची जनगणना जी आहे ना, तो आधार धरला जाणार आहे आणि त्या आधारान्वये आता 2029च्या जागा वाढणार आहेत। म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये 48च्या 72 होतील आणि 288च्या ऐवजी 432 जागा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या होणार आहेत। मात्र जो आग्रह धरला होता विरोधकांनी की कास्ट सेन्सस जो आहे तो कास्ट सेन्सस नुसार ही संपूर्ण जनगणना व्हावी आणि लोकसंख्या जो आहे तो आधार धरला जावा, परंतु यामध्ये कास्ट सेन्सस आणि लोकसंख्या हा आधार धरला जाणार नाही आणि या संदर्भातचे विधेयक जे आहे ते याच अधिवेशनामध्ये आणलं जाणार आहे आणि संमत केलं जाणार आहे आणि डिलिमिटेशनचा रस्ता जो आहे तो आता मोकळा होणार आहे। जर कास्ट सेन्ससचा जर वाट पाहिली तर तो 29च्या नंतर डिलिमिटेशन लागू होतं, मात्र ते आता अगोदरच होणार आहे, कारण आधार फक्त घेतला जाणार आहे 2011च्या लोकसंख्येचा। त्याच्यामुळं त्या आधारे आता हे संपूर्ण डिलिमिटेशन जे आहे ते बनणार आहे। अमित शहा यांनी आज बैठक घेतली होती, बीजेडी त्याचबरोबर शिवसेना आणि इतर महत्वाचे पक्ष होते, त्यांचा सहभाग होता याच्यामध्ये। श्रीकांत शिंदे होते, त्याचबरोबर मिलिंद देवरा होते आणि आणखीन महत्वाचे नेते सुद्धा या मीटिंगला होते आणि या मीटिंग मध्येच सांगण्यात आलेलं आहे की सर्व राज्यातील सर्व पक्षांना आता विश्वासात घेतलं जाणार आहे आणि त्याचबरोबर संसदेमध्ये याच अधिवेशनामध्ये कायदा सुद्धा तयार केला जाणार आहे। त्यामुळे मोठे बदल होणार आहेत लोकसभा आणि राज्यसभेच्या जागांमध्ये आणि त्यामुळे स्वाभाविकपणे रामराजे गणित सुद्धा वेगवेगळी आता इथून पुढे मांडायला लागणार आहेत सगळ्यांना, मतदारांना, पत्रकारांना, विश्लेषण करताना आणि राजकीय पक्षांना तर स्वाभाविकपणे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।